गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला असं भरीत करायचं आहे, ते पण वेगळ्या पद्धतीमध्ये, जे चवीला खूप छान लागेल। आणि आता मार्केटमध्ये कांद्याची पात देखील आलेली आहे, तर थोडीशी कांद्याची पात घ्यायची आहे आपल्याला आणि थोडेसे वांगे घ्यायचे आहेत, मोठे मोठे आकारामध्ये झालेले, आणि मोठी मोठी असे वांगे आपण काढून घेऊया। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, छानपैकी असे चमचमीत आपण भरीत करणार आहे। ते कधी तुम्ही पाहिलं आहे की नाही मला असं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता आपण वांगे काढून घेऊया। तर हे पहा, मस्तपैकी अशी मोठी मोठी वांगी आहेत आणि त्याच्यामुळे आपलं भाजी करण्यापेक्षा म्हटलं थोडंसं भरीतच करावं। छानपैकी अशी मोठी मोठी वांगी आहेत, हे पहा। अशी मोठी मोठी वांगी आता आपण काढून घेऊया। तर भरपूर वांगी आपण काढून घेतलेले आहेत। तर या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये वांगी थोडीशी खराब देखील निघतात, त्याच्यामुळे आपण जास्त वांगी काढून घेतलेली आहेत। खराब जर निघालं तर एखादं, त्याच्यामुळे जास्त वांगी घेतलेली आहेत। तर पाहू शकता, मस्तपैकी वांगी काढून घेतलेली आहेत। आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। शेजारीच टोमॅटोची झाडं देखील आहेत आणि टोमॅटो लागलेले आहेत, त्यातला एक टोमॅटो आपण काढून घेऊया। छानपैकी पिकला आहे तो, आणि दुसरे छान असे गाभोळेसर आहेत, पाहू शकता। तर वांगी भाजण्यासाठी म्हटलं थोडासा निखारा करून घेऊया आपण। गॅसवरती वांगी भाजण्यापेक्षा अशा हारेवरती वांगी भाजली की मग भरीत देखील चवीला छान होतं। तर थोडासा हार करून घेऊया आपण, आणि मग मस्तपैकी वांगी आपली अशी खरपूस भाजली जातील। तर वांग्यांना तेल लावलं तरी चालू शकतं, आता बिन तेलाचीच मी भाजणार आहे। तर वांगी आपण ठेवून घेऊया। तर वांगे आपल्याला थोडीशी आलटी पलटी करून घ्यायची आहेत, म्हणजे एकसारखी भाजली जातील ती। थोडीशी कांद्याची पात आपण काढून घेऊया। एवढी कांद्याची पात आपण काढून घेतलेली आहे। वांगे पाहू शकता आपली चांगली भाजली गेली आहेत आणि आता थंड देखील झालेली आहेत। आता आपण साल काढून घेऊया। मस्तपैकी वाफवली गेली आहेत छान। तर वांग्याची साल आपण काढून घेऊया। थंड वांगे झाली की मग पटकन साली निघली जाते। गरम गरम असताना साल कधी पण काढायची नाही, थंड झाली की मग आपोआप पटपट निघली जाते। आणि हे वांग्याचं जे भरीत आहे ना, ते खूप छान लागतं बरं का चवीला। तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांग्याचं भरीत करून पहा। पाहू शकता मस्तपैकी वांगे आपण आता छान कवर त्याचं काढून घेतलेलं आहे, आणि आता ताटामध्ये ठेवूया एका। आणि आता मार्केटमध्ये भरपूर अशी कांद्याची पात येत असते, तर सिजनेबल भाज्या आपण जसं म्हणतो खाल्ल्या गेल्या पाहिजेत, तशाच पद्धतीमध्ये आता कांद्याची पात छान आलेली आहे मार्केटमध्ये। तर असं वांग्याचं भरीत तुम्ही करून खाऊ शकता। नुसतं वांग्याचं भरीत न करता अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी ओल्या कांद्याची पात आणि ओला कांदा, मस्तपैकी वांग्याचं भरीत लागतं। तर सर्व वांग्यांची सालं आता आपण अशाच पद्धतीमध्ये काढून घेऊया। सगळी व्यवस्थित आहेत की नाही पाहूया। गरम गरम आहे। आता वांगी आपण कुस्करून घेतलेली आहेत, पाहू शकता, आणि छानपैकी वांगी निघालेली आहेत बरं का। मस्तपैकी खरपूस असा वास येत आहे, त्याच्यामुळे आपलं भरीत देखील खूप छान होणार आहे। आणि एक चुलीवरचं भरीत म्हणतो ना आपण, त्याच पद्धतीमध्ये छान हारेमध्ये वांगी भाजून घेतलेली आहेत, त्याच्यामुळे चवीला एक नंबर लागतात। तर गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आपण। मोहरी छान तडतडून द्यायची।
माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आता लसूण टाकलेला आहे. लसूण चांगला तळून घ्यायचा आहे. तर खूप छान पद्धतीमध्ये हे भरीत होतं आणि भाकरीबरोबर एक नंबर लागतं. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भरीत करून पहा. आता बारीक कट केलेला हा ओल्या पातीचाच आपण कांदा घेतलेला आहे, म्हणजे ओलाच कांदा घेतलेला आहे. त्याची चव खूप छान लागते सुक्या कांद्यापेक्षा. तर कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे गुलाबीसर करून घ्यायचा आहे. तर कांदा आपला चांगला परतला आहे. आता यामध्ये आपण हळद टाकूया आणि लाल तिखट टाकलेलं आहे. यामध्ये तुम्ही काळा मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता, परंतु लाल तिखटामध्येच फक्त कांदे म्हणजे वांग्याचं भरीत हे खूप छान लागतं. आता थोडीशी आपण जी कांद्याची पात चिरून घेतली होती ती टाकलेली आहे. तर कांद्याची पात ही लगेच मऊ होते. आता आपण यामध्ये वांगे जे कुस्करलेले होते ते टाकून घेऊया आणि 2 मिनटं चांगले मंद आचेवरती हे वांगे आपण जे कुस्करलेले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं परतून घेतलं की मग सगळं मसाला मीठ एकजीव होतं, कांद्याची पात, त्याच्यामुळे आपलं भरीत चवीला खूप छान लागतं. आणि मोठ्या गॅसवरती परतायचं नाही, मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याच्यामुळे आपलं भरीत खूप छान लागतं. आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर मीठ टाकल्याच्या नंतर 2 मिनटं आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. तर आज केलेलं हे भरीत जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. मस्तपैकी चटपटीत खमंग चुलीवरचा एक खमंगपणा जो असतो तो या भरतामध्ये उतरतो आणि त्यामुळे भरीत हे चवीला खूप छान लागतं. तर पाहू शकता आपलं मस्तपैकी भरीत इथे तयार झालेलं आहे. आता एका डिशमध्ये आपण हे भरीत काढून घेऊया. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भरीत करायला अजिबात विसरू नका. पाहू शकता एक नंबर चव जी म्हणतात ना ती या भरताची आहे बरं का. खूप भारी होतं आणि भाकरीबरोबर अप्रतिम लागतं. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भरीत करायला अजिबात चुकवू नका आणि मस्तपैकी असं खमंग चटपटीत भाकरीबरोबर अगदी छान लागतं. तर नक्कीच करून पहा.